मोठ्यांना सगळा नमस्कार करून आणि मी एकटीच नाही तर आपल्या सगळ्यांची पारायणाची, विवेचनाची, अभ्यासाची, गीता तत्वज्ञान जाणून देण्याची गोडी लागावी म्हणून प्रत्यक्षरित्या सुचिताताईंचा सगळ्यात मोठा आणि आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती होण्याच्या दृष्टीनं पण त्यांचं खूप मोठं योगदान दिलंय त्यांनी. आणि त्याचा परिणाम म्हणून चातुर्मासातले आपले सगळे वाचलेले अध्याय, अनुभवलेल्या सगळ्या कार्यक्रमाची सांगता आता ह्या 18व्या अध्यायाचं विवेचन किंवा मला जसं कळलंय तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. हे मी तुम्हाला सांगते. पहिल्यांदा सुचेताताईंनी माझी खूप भलावण केली आहे, तेव्हा तशी काही मी नाहीये नेमकी. आणि जाहिरातही करून ठेवली आहे, की मला वाटलं मला आता असं वाटतंय, कुठं जाशील बाळंभट्टा? माझी गोष्ट न सुटणाऱ्या बाळंभट्टासारखी आहे म्हणून मी आज तुमच्या पुढं इकडे पाय थरथरतायत, तिकडे हात थरथरतायत आणि मी तुमच्या पुढे उभी आहे. गीता वाचन पारायण हे ठीक आहे, त्यातून फक्त बोध होतो आपल्याला, नक्की. पण सगळे संत म्हणतात की कोणतीही गोष्ट अनुभवाविण बोलू नये. नुसतं तत्वज्ञान तर अनुभवाविण उणच राहतं. माझी अवस्था फार रसातळाची आहे हो. असं मला तुम्हाला सांगायचं आहे की मला लिहिता वाचता येतं खरं, पण आणि उच्चारही जरा बरे आहेत, शुद्ध आहेत. तर ही सगळी देवाची देणगी आहे. आणि दुसरं की माझ्या आई वडिलांची माझ्यावर संस्कार जे त्यांनी केलेत त्यांची कृपा आहे. मग मी एवढीशी मुंगी आहे की मला आता आकाशासारखं वाटतंय खरं हे सगळं बोलणं, म्हणजे एवढ्या मोठ्या आकाशाला कशी आपण गवसणी घालायची. आणि मी तर चालली आहे काहीच ज्ञान नसता मोक्ष संन्यासावर बोलायला. मोक्ष म्हणे मोक्षासाठी प्रयत्न करावेत आणि त्याचाही संन्यास असतो म्हणे, त्याच्यावर बोलायला निघालीये मी. ह्या विषयावर बोलणं म्हणजे खरंच पात्रता नसताना मी बोलतेय. खरं तर मी एक संसारी बाई आहे, साधा संसार करणारी. तोही नीट जमतो का नाही कळत नाही, मी पण भ्रांतीतच आहे. तरी पण थोडं थोडं कण 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 ज्ञानामृत आपल्या सगळ्यांकडनं, गीतेतनं, ज्ञानेश्वरीतनं, काही संतांच्या अभंगातनं मी पण घ्यायचा प्रयत्न करते. थोडी थोडी सात्विक बुद्धी आहे माझ्यात, म्हणून मी आज तुमच्या पुढे उभी आहे असं मला वाटतं. हं? सगळ्या साधकांची मी माझ्या गुरूंची पहिली क्षमा मागते, कारण मी त्यांच्या परवानगीशिवाय हे बोलणं सुरू केलं आहे. कारण पोपट अनुभवाविण मी हे सगळं बोलते आहे. मला अनुभव काही नाही. मी सगळ्यांचं उच्चिष्ट घेणार, वेदव्यास ऋषींचं, सगळ्या संतांचं, आपल्या सगळ्यांकडनं. परवाचा मुठाळदारांचा रात्रीचा मेसेज, त्यांना मी म्हणलं की सगळं नका सांगू, मला काहीतरी ठेवा. त्यामुळे या सगळ्यांचं उष्ट घेऊन मी आज तुमच्या पुढे बोलणार आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि इतर काही श्लोकांचा आधार भगवद्गीतेतल्या हाच घेऊन त्यांचं उच्चिष्ट मी तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न करणार. खर तर गीता वाचन, विवेचन, श्रवण आणि इतर काही वाचन श्रवणाने हा कार्यक्रम संपत नाही. हे गीता तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला, आपला सखा मेहुणा, याला युद्धभूमीवर, की ज्याला धर्मक्षेत्र असंही म्हणलं जातं, ज्याला कुरुक्षेत्र असं नाव आजही आहे, आणि हे क्षेत्र आपल्या भारतवर्षात फार पुरातन काळापासून कुरुक्षेत्र युद्धक्षेत्र, धर्मक्षेत्र असं दोन्ही नावांनी प्रसिद्ध आहे. या कुरुक्षेत्रावर ह्या अगोदर फार पूर्वी, पुरातन काळात म्हणू किंवा पांडवांच्या अगोदरच्या काळात, भगवान परशुराम गुरु आणि त्यांचे शिष्य भीष्म पितामह ह्यांचं पण युद्ध इथं झालं होतं बरं का. आता इथे पांडव आणि कौरव युद्ध करत आहेत. 18 अक्षौहिणी सैन्य दोन्ही बाजूंच जमा झालं आहे. 11 अक्षौहिणी कौरवांचं आहे, 7 अक्षौहिणी पांडवांचं आहे. आणि हे युद्धाला उभे ठाकलेत. अर्जुन रथामध्ये युद्ध सज्ज होऊन उभा राहिलेला आहे. अर्जुनाला म्हणतो, अच्युता सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयमेच्युत. मग हा रथ भगवंतांनी कृष्णाने मध्ये दोन्ही सैन्यांच्या नेऊन उभा केला. अर्जुनाला हवं होतं की आपल्याला कोणाकोणाशी पल्ला आहे, कोणाकोणाशी लढायचंय, कसं कसं युद्धाचं हे आहे त्यात. आणि हे सगळं बघताना अर्जुन तिथे गेल्यावर बघताना एकदम त्याच्या हातपाय गळून जातात, थरथर कापायला लागतात, डोळ्यातनं अश्रू येतात, हातातलं गांडीव धनुष्य गळून पडतं. आणि विमनस्क अवस्थेत विषाद होऊन अर्जुन रथाच्या मागे जाऊन उभा राहतो. आणि गलित गात्र होऊन कृष्णाला म्हणतो की बाबा रे अच्युता,
मला हे युद्ध शक्य नाही. मग कृष्ण म्हणतात की बाबा रे असं काय झालं. तो म्हणतो हे माझे आप्त स्वकीय बंधू बांधव मामा काका परम गुरु परम पिता भीष्म व पितामह सगळे आहेत. यांना मी मारणार नाही. नाही माझ्या वर्णात संकर होईल. आम्ही असं ऐकत आलोय की ही पापच माझ्या हातनं घडतील. मग स्त्रियांचा नाश होईल. स्त्रिया त्यातनं दूषित होतील. सगळ्या कुळाचाच नाश होईल. आणि कुळाचा नाश करून हे पृथ्वीचं राज्य उपभोग राज्यासाठीच करायचं ना. तर मला नको. भिक्षा मागून मी राहीन. या कौरवांनी माझा नाश केला तरीही मला चालेल. पण मला युद्ध नको. असं म्हणून विमनस्क अवस्थेत अर्जुन मागे जाऊन बसला. आणि आता खरा गीतार्थ भगवंतांनी सुरू केलाय अर्जुनाला सांगताना की जो मूळ दोन भागात विभागला जातो. एक सांख्य योग आणि दुसरा कर्मयोग. तत्पूर्वी मी काही श्लोक म्हणून, कारण आता आपण गीतार्थाकडे वळतो आहे, तर मला असं संयुक्तिक वाटतंय की मी गुरूंची परवानगी तर घेतली नाही, पण गुरुतत्वाचं मी स्मरण करून ह्याला सुरुवात करू इच्छिते. आता इथून पुढे बोलताना खरा गीतार्थ सुरू होईल आणि मोक्ष संन्यासापर्यंत कसं जायचं याचं ज्ञान आपण सगळेजण घ्यायचा प्रयत्न करूया. ओम श्री परमात्मने नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बघूया नारायणानं स्वतः ही पार्थाला सांगितलेली गीता आहे. तर त्यांचं स्मरण व्यास भगवान वेद व्यास ऋषींनी महाभारतातनं 700 श्लोक रूपी हे गीतामृत रूपी उपनिषद आपल्या पुढे ठेवलं आहे. त्यांना आपण नमन करूया आणि मग आपल्या गीताशास्त्राला सुरुवात करूया. ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी मम्ब त्वामनुसन्दधामि भगवन् गीते भवद्वेषिणी. आपण व्यासमुनींना स्मरण करूया, त्यांना नमस्कार करूया. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय पुत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आता आपण बघूया एकच श्लोक आहे. एकं शास्त्रम्
एकं शास्त्रं देवकी पुत्रमेको देवो देवकी पुत्रमेको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्माप्येकन्तस्य देवस्य सेवा शांताकारं. सगळ्यांनी म्हणा, आपल्या परमात्म्याचं हृदयामध्ये विष्णू भगवानांचं स्मरण करा आणि ते दृश्य डोळ्यासमोर आणा, कारण आपल्याला पुढे त्यांनी सांगितलेल्या शास्त्रात डूब घ्यायची आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. हरिः ओम. आता बघूया, मगाशी मी म्हणले गीताशास्त्र हे दोन विभागात भगवंतांनी, ऋषीमुनी, ज्ञानी लोकांनी, पंडितांनी, संतांनी विभागला. त्याचं नाव आहे सांख्य योग आणि दुसरं कर्मयोग. जसं की एका गावाला आपल्याला जायचंय, पण मार्ग एक पश्चिमेकडनं एक पूर्वेकडनं आहे. आपण दोन्ही मार्गांनी त्या गावी एकाच वेळी जाऊ शकत नाही. आपल्याला कुठल्या तरी एका मार्गाने आपलं इप्सित साध्य करता येतं. त्यामुळे सांख्ययोग आणि कर्मयोग एकच आहेत खरं तर, परंतु याच्यामध्ये थोडासा फरक आहे, सूक्ष्म फरक आहे. तो आपण मी पुस्तकात वाचणार आहे. सांख्ययोग आणि कर्मयोगामध्ये सूक्ष्म फरक आहे, तो आपण बघूया. सांख्ययोगात सांगितलंय की बघा, ही व्याख्या पहिली लक्षात ठेवली तर पुढचे सगळे श्लोक, सगळा गीतार्थ आपल्या पटपट निदान व्याख्या समजायचा आपल्याला प्रयत्न करून तो समजेल इतपत होईल ज्ञान. हे सगळे पदार्थ, हे सगळं जग मृगजळासारखे, म्हणजे ब्रह्मम सत्य जगन मिथ्या असं जे म्हणतो तेच खरंय. हे सगळे पदार्थ, सगळी सृष्टी मृगजळासारखी, सृष्टीसारखी मायामय आहे. म्हणजे परमेश्वर म्हणतो ही माया पण मीच निर्माण केली. 8व्या अध्यायात सांगितलंय बघा, या माया उत्पन्न करून त्या मायेच्या योगे मी सृष्टीचं निर्माण आणि सृष्टीला विनाशाला काय प्रेरित करतो. म्हणजे प्रेरणा मूळची परमेश्वराची. त्यामुळे मायेचे कार्य जे गुण, ते गुणातच वावरत आहेत. इथं लक्षात ठेवा सगळ्यांनी, सत्व रज तम, हे सगळी प्रकृती म्हणजे सत्व रज तम या 3 गुणातच वावरते असं समजा. गुणच गुणात वावरत आहेत, म्हणजे आपणच मनुष्य सत्व तम रज सत्व रज तम गुणात वावरतो. आणि आपले मनुष्य मात्राला ही जी विद्या आहे, ही मनुष्य मात्रासाठी आहे, इतर प्राणी मात्रांसाठी नाही. कारण मनुष्य प्राण्याला बुद्धी दिली आहे देवाने काम करण्यासाठी, आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सगळ्यात उन्नत कुठला जन्म असेल तर तो मनुष्य जन्म आहे. म्हणून हे सगळे नियम मनुष्य मात्राला लागू होतात, इतर प्राण्यांना नाही. इतर प्राणी कसे जगतात ते मनुष्य प्राणी पण जगतात, की खान पान झोप आणि काय ते मैथून, ते नाही का 4, याच्यातच आपलं आयुष्य सगळं जातं. मग भज गोविंदम भज गोविंदम शंकराचार्य पण म्हणतात. पण आपलं तसं नाही. आपल्याला एक इंद्रिय ज्यादा दिले, जे बुद्धी नावाचं आहे, आणि जी बुद्धीने काम करायचे आणि परमेश्वरापाशी ती बुद्धी लावायची. परमेश्वराचं होऊन राहायचे. नाही, एक दिवस परमेश्वरात स्वरूप झालो म्हणजे त्याच्या पायरीवर आपण जातो. एक दिवस आपण परमेश्वर बनतो, परमेश्वर रूपच होतो, म्हणजे आपण तसेच बनतो. ह्या शंकाने असं भगवंत, ऋषी मुनी, संत महात्मे सगळेच सांगतात. त्यामुळे
गुणात वावरत आहेत असं समजून मन, इंद्रिय आणि शरीर, काम करणारं शरीर आहे नाही का, त्या सर्व कर्मात मी करता हा अभिमान सोडून द्यायचा आणि सर्व व्यापी सच्चिदानंद घन वासुदेवाचं हे जग आहे त्याचाच भाग आपण आहोत, दुसरी कुठलीही भावना मनात ठेवायची नाही, म्हणजे सांख्ययोग. आता कर्मयोगात पण तसंच सांगितलंय, पण सगळं भगवंताचं समजायचं, काम करत राहायचं, यशापयशात समभाव ठेवायचा, आसक्ती ठेवायची नाही. आता पुढे येईल आसक्ती कशात, कुठल्याही कामात आसक्ती नसावी, हे झालंच पाहिजे किंवा हे नाही झालं पाहिजे अशी आसक्ती नसावी, आणि कुठल्याही कर्माच्या फळाची इच्छा सोडून देऊन भगवंतांच्या इच्छेप्रमाणे सगळी कामं केवळ त्यांच्यासाठी करीत राहणं म्हणजे कर्मयोग. ह्याच्यात थोडासा फरक आहे. कसा आहे, साधना काळ मनुष्य साधना करतो ना भगवत प्राप्तीसाठी, त्याच्यामध्ये थोडा अधिकारामध्ये फरक आहे. हा, दोन्ही मार्गाने एका वेळी माणूस एका गावाला, तसं एका साधनेने एकाच साध्याला मनुष्य नाही साध्य करू शकत. कारण कर्मयोगाची साधना संन्यासाश्रमात करता येणार नाही, कारण संन्यासाश्रमात कर्माचा स्वरूपतःच त्याग. प्रत्यक्ष संन्यासाला हे करून खायचं नाहीये, भिक्षा मागून खायचंय, एकच रात्र एका ठिकाणी राहायचंय आणि फिरत राहायचंय, हा संन्यासाचा धर्म सांगितलाय. तर तो काम कसं करेल, नाही करू शकत. त्यामुळे ही साधना संन्याश्रमातच नाही करता येणार असं सांगितलंय, करता येईल असं नाही सांगितलंय. तर गृहस्थाश्रमात नाही हे म्हणणं काही बरोबर नाही त्यांनी म्हणलंय, कारण दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक 11 ते 30 पर्यंत जी सांख्यनिष्ठा सांगितली आहे, तेच भगवंतांनी वेळोवेळी अर्जुनाला युद्ध करण्याची पात्रता दाखवली आहे. आणि गृहस्थांना सांख्य योगाचा जर अधिकार नसता तर भगवंतांनी हे सांगितलं कसं असतं. मुठाळ दादांचा कालचा परवाचा मेसेज आहे बघा, तो वाचा, त्यात हे सगळं मोडतं. मुठाळ दादांचा मेसेज परत एकदा वाचा, की भगवंतांनी सांगितलंय की सगळं हे उपभोग घे आणि मग तुला वैराग्य वृत्ती, संन्यस्त वृत्ती येऊ दे आणि तू आनंदाने मला प्राप्त होण्याकडे मग लक्ष देशील, असं भगवंतांनीच सांगून ठेवले. म्हणूनच भगवान म्हणतात सांख्य कठीण आहे असं म्हणतात, कर्मसाधन सोपं आहे. त्यामुळे जागोजागी अर्जुनाला भगवंतांनी सांगितलंय की तू फक्त माझं स्मरण कर, माझा होऊन राहा, सगळी कामं कर, माझा होऊन कर, म्हणजे माझी प्राप्ती तुला होईल. आता बघूया, आपण मनुष्य मात्र संसारी माणसं आहोत, हो की नाही. तर हा कळसाध्याय आहे. थोडक्यात मर्म भगवंतांनी अर्जुनाला सांगितले 18व्या अध्यायात, की अर्जुनानं श्रद्धात्रय योग विभागामध्ये सुद्धा, श्रद्धा पण 3 विभागात मोडते, सत्व रज तम. प्रत्येक ठिकाणी हे 3 शब्द लक्षातच ठेवायचे. त्रिगुणात्मकच प्रकृती आहे, तर सगळं सत्व रज तम ह्याच्यातच मावणार आहे. तर ह्याच्यामध्ये 2 मतप्रवाह सांगितले. भगवंतांनी उत्तर दिलंय की वासुदेवा, संन्यास आणि त्यागाचं महत्व काय, त्याच्याबद्दलचं ज्ञान काय, मी थोडं जाणून घेऊ इच्छितो. तर मग भगवंतांनी सांगितलं की काम्य कर्म म्हणजे इच्छा जी करतो आणि त्याद्वारे कर्म करतो, त्याला, त्या कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. त्या कर्माच्या त्यागाला, काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास. आणि सगळ्या कर्म करायची पण त्याचं फळही त्यागून द्यायचं, त्याला त्याग. शेवटी त्यागच महत्वाचा, संन्यासात सुद्धा त्यागच महत्वाचा प्रतिपादित होतो म्हणजे त्यातनं आपल्याला एवढंच समजतं की त्यागच महत्वाचा आहे. भगवान आपले परमहंस आहेत विवेकानंदांचे गुरु, त्यांच्याकडे एक धनिक आला, म्हणला गीता शिकायची मला. तर हे साधे असतात, हे अक्षरशत्रू आहेत परमहंस, पण ज्ञान इतकं मोठं आहे की ते आपल्या देवी मातेशी, भगवती मातेशी बोलतात आणि आईशिवाय मला दुसरं काही नाही, कोणी नाही असं समजून आईचे होऊन राहतात बर का. आणि मग इकडे देवेंद्र बुद्धिवादी, प्रखर बुद्धिवादी, बुद्धिप्रामाण्य मानणार. गुरुला कळलेलं असतं बर का, आपला शिष्य कोण आहे, आपले जन्म आपल्या शिष्याबरोबर किती आणि काय झाले. जसं की अर्जुनाने विचारलं की मला हे माहिती नाही, तू कसं म्हणतो भगवंता की विवस्वानाला सांगितला, मग मनुला सांगितला, मग सप्तर्षींना, मग मनुला आणि मग इक्ष्वाकुला सांगितला
आणि आता मी तोच योग तुला सांगतोय. मला तर माहिती नाही. मग भगवंत म्हणतात, अरे आपल्या अनेको जन्म झालेले आहेत, तुझा आणि माझा सुद्धा. पण मला इथं असं सांगायचंय की अर्जुन मनुष्य जन्मात जन्मलाय, मात्र इथे भगवान श्रीकृष्णांचा जन्म अयोनी आहे. म्हणून त्याला आपण जन्म म्हणत जरी असलो तरी त्याला अवतारी पुरुष असं म्हणतात. पुरुष म्हणजे सर्वश्रेष्ठ परमेश्वरच, असं पुरुषोत्तम योगात 15व्या अध्यायात सांगितलंय. पुरुष म्हणजे दुसरा कुणी नाही, आम्ही तुम्ही. पुरुष म्हणजे सर्वोत्तम पुरुष. ईश्वराशिवाय दुसरा कुणी असूच शकत नाही, हो की नाही? त्यामुळे काम्य कर्मात ही तर टाळूनच द्यायची असं सांगितलंय. मग कुठली कामं करायची, सगळंच जर टाळायचं? तर भगवंत म्हणतात, नित्य कर्मे आणि नैमित्तिक कर्म कधी टाळू नयेत. काय? नित्य कर्म म्हणजे आपली जीवन पद्धती आहे बरं. इथनं सनातन धर्म सुरू होतो. बघा, आपल्याला पहाटे सूर्योदयापूर्वी निदान 1.5 तास उठायचं आहे, 2 तास उठायचं आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, उठल्या उठल्या अंथरुणातच आपल्या हातांकडे बघून म्हणायचं आहे, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. हे हात आपलं बुद्धीने प्रेरणा दिली तरी काम करत असतात. तेव्हा पहिले या हातांनी दान, पुण्य, कर्म, सुष्ट दुष्ट सगळी कर्म हातांनी करतो. पहिल्या हातांनी शुभ कर्म घडावं, पुण्य कर्म घडावं. दुसरा श्लोक, समुद्र वसने जमिनीला स्पर्श करून लक्ष्मी मातेचं म्हणजे धरणी मातेला पहिला नमस्कार. अहो ही पुण्यकर्म पापकर्म सगळे आपण या धरणी मातेवर करतो. हीच आपली लक्ष्मी आहे, है ना? आणि लक्ष्मीचा जन्म समुद्रातून जरी झाला तरी रामदास स्वामींनी डफावर थाप देऊन सांगितलेलं असतं की धरणी मोठी का पाणी मोठं? तर समर्थांनी उत्तर दिलं, धरणी जास्त प्रमाणात आहे. समुद्राचा तळ म्हणजे धरणीचा आहे. लक्ष्मी माता म्हणजे धरणी. मग काय? समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शम क्षमा. माझे पाय तुला लावतो, त्याची क्षमा मागतो. हा आपला सनातन धर्म, हा गीताशास्त्र आपल्याला शिकवतो. अंघोळीला गेलो तरीही श्लोक आहे, गंगेच्या यमुनेच्या गंगेच्या यमुनेच्या जेवाचं स्मरण करून आपण स्नान केलं, आपल्या मस्तकावर ते पाणी पडलं, तर आपल्याला दुर्बुद्धी होईल का? नाही होणार. म्हणूनचे हे सगळे शुद्ध अहिल्या, द्रौपदी हे सगळे आंघोळीच्या वेळचे श्लोक आहेत. देवपूजा येते, जेवणाच्या वेळी गदनी कवळग म्हणतो. ही जी नित्य कर्म आहेत ही कधी टाळू नयेत. नैमित्तिक कर्म म्हणजे पहिल्यांदा श्राद्ध कर्म. आपल्या घरातले प्रियजन मरतात, त्यांचं श्राद्ध कधी चुकू नये. शिवाय चैत्रातलं नवरात्र, नवरात्रातलं अश्विनातलं नवरात्र, आत्ता खंडोबाचं षडरात्र, शाकंभरीचं नवरात्र हे संपलं की शाकंभरीचं येईल बघा. ती नवरात्र म्हणजे किंवा लग्न कार्याच्या निमित्ताने काही आपण काम्य कर्म करतो, ज्यात यज्ञ, तप, दान हे सगळं मोडतं. पण ही पुण्यकर्मासाठी यातनं पुण्यकर्म व्हावं म्हणून आपण ही काम्य कर्म करतो. यज्ञाची इच्छा होते, कुठून तरी प्रेरणा होते, म्हणून आपण ही कर्म करतो. पण ही सगळी कर्म नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्म जर करायची असतील, पूर्ण शास्त्रार्थाला धरून केली पाहिजे. त्याचं शास्त्र काय आहे, त्याचा परिणाम काय आहे, जाणून केली पाहिजे. ही नित्य नैमित्तिक कर्म आपण देवाचं नाव घेत घेत सगळी कर्म करत असतो. अगदी तुकाराम महाराजांना हे असं म्हणलं जातं की जिथं ते संडास करायचे त्या दगडांना कानाला लावून बघा म्हणे, की तिथे तुम्हाला त्यांचं अस्तित्व. गोंदावलेकर महाराज आपल्या शिष्यांसमवेत गंगेच्या स्नानाला गेले आणि शिष्यांनी शंका घेतली, त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी आपला हात त्यांच्या कानाला लावला आणि म्हणे ऐक. तर त्या शिष्याला ऐकू आलं, म्हणजे त्यांच्या बरोबरच्या लोकांना ऐकू आलं, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम. अहो हा सांख्य योग कर्मयोग म्हणजे दुसरं काही नाही. आपल्या शरीरात हा जपयज्ञामुळे बदलला जाणारा घटक आहे. तो घटक कुठला? आपल्या ऊती, आपल्या पेशी न पेशी यामध्ये परमेश्वर मुरला, म्हणून गोंदावलेकर महाराजांच्या इथून कानात ऐकू आलं. इतका मोठा बदल जेव्हा घडतो, नारद मुनींनी म्हणे भगवंताच्या शरीरातच प्रवेश केला आणि त्यांना जाणून घेतलं. म्हणजे प्रत्यक्ष ते दृश्य नाहीये, त्यांच्या पेशींमध्ये नारायण नारायण घुमत गेलं.
त्यामुळं त्यांना नुसतं महर्षी नारद नाही म्हणत, देवर्षी म्हणतात, देवांचा ऋषी म्हणून नारदांना ही पदवी मिळते. आता काम्य कर्म म्हणजे की आपण यज्ञ दान तपक कर्म करतो, ही सगळी काम्य कर्मे, ती टाकू नयेत असं नाही, पण शास्त्रार्थाचा आधार घेऊन त्याचप्रमाणे करावं. संन्यास आणि त्याबाबत भगवंत म्हणतात की आता पुन्हा आलं बर का, सात्विक, राजस, तामस. दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसा गुळ गोड कारलं कडू, तसंच काम्य कर्मांचं आहे की गुळाचा गोडवा कधी जाणार नाही, कारल्याचा कडूपणा कधी जाणार नाही. कोळसा आपण थोडा शमलाय त्याच्यावर राख आली म्हणून आपण पाय द्यावं, तो चटकन चटकाच देतो, अग्नी हा जाळल्याशिवाय राहणार नाही. पाणी उकळतं जरी टाकलं तरी अंतिमता ते थंडपणा देतं, त्याचा गुणच आहे. म्हणजे प्रत्येक पदार्थामध्ये गुण आहे बघा, असं सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांनी. काय गुण आहे? तर ही जी सगळी कर्म आहेत, जी कर्म केली जातात तेही काहीतरी होणारच. मग त्याचं कर्म आहे, त्या कर्मामध्ये सामर्थ्य आहे की ते कर्म करत्याला फळ बांधून भोगायला लाव. मग काममय कर्मात त्रुटी राहिली, चूक झाली, तर त्याची फळं आपल्याला भोगावी लागतात. बरोबर की नाही? त्यामुळे काम्य कर्मात तसं नकोच. आपलं नित्य नैमित्तिक कर्म करा, परमेश्वराचं नाव घ्या, जपयज्ञ तोंडाने हरी हरी म्हणत राहा. हरी हे नाव घेतलं ना तर ते पापांचा नाश करतं असं सांगितलंय बर का. म्हणत आपलं शांत राहा असं सांगितलं गेलंय. सगळे द्रष्टे लोक म्हणतात जेव्हा फलेच्छेसह तुम्ही कर्मांचा त्याग कराल, तर अशी कर्म, निषिद्ध कर्म तर मुळीच करून नाही, पण जे अशी कर्म त्याचं फळाचा त्याग सोडावा. आता ह्याबद्दल संन्यास आणि त्याग हे दोन्ही जरी त्याग असले तरी आत्मज्ञानी बांधती पाटू, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मात्र कोणत्या कर्माचा, हे वाक्य नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी, कारण हाच शब्द नेहमी हेच वाक्य येणार आहे. मात्र कोणत्या कर्माचा त्याग करायचा, भ्रांती पडतेच आपल्याला, मग कुठलं करायचं, मग पायच टाकायचं का नाही पुढे कुठलं काम करायला, किंवा कुठलं आरंभच नाही करायचा, नाहीच असं नाहीये. कुठलं काम त्यागायचं, कुठलं नाही त्यागायचं, शास्त्रार्थ जाणून घ्यायचा आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा. ती हातोटी कळायला हवी. आपण म्हणतो ना, लई चांगलं काम होत असेल परिणामी, एखादं कुठं त्यात चालून जातं, कारण आपल्याला परिणाम माहित असतो त्याचा, की परिणामी हे उत्तम फळ देणार आहे, पुण्याकडे जाणार. एखादी चूक जाऊ द्या, आपण जेव्हा गीताशास्त्र पठण कुठलंही करतो, रोजची देवपूजा जरी केली तरी आपण म्हणतो ना, आवाहनम न जानामी न जानामी अवार्चनम, नाही का, मला क्षमस्व परमेश्वर, शेवटी म्हणतो की नाही. त्यासाठीच म्हणतो आपण हे सगळं, की मला काहीच कळत नाहीये, मी अज्ञानी आहे, पण तरी मला तुझी भक्ती करायची देवा, काही चूक राहिली तर क्षमा. आता बघूया या त्यागाचा फरक काय आहे. एका गोष्टीतून तुमच्या लक्षात येईल की कर्म कुठली टाळायची, कुठली नाही टाळायची. काम्य कर्म, निषिद्ध कर्म यातनं आपल्याला कळूनच जाईल. भगवान बुद्धांची गोष्ट आहे बघा, 10वा अवतार मानतो आपण भगवान बुद्धांना. ते आपल्या शिष्यांसह पावसातनं थोडेसे चाललेले असतात, गुरुगुरु पाऊस येत असतो आणि तो मोठा होतो. एक नदी पार करायची असते, त्यांना नदीला पूर आलेला आहे. पण त्या पुरातच त्यांना झाडाच्या अलीकडे एक बाई मोठ्याने रडताना दिसते. ती बाई रडत असते तर सगळ्यांचं लक्ष स्वाभाविकपणे रडण्याकडे, मोठ्या आवाजाकडे, करुण आवाजाकडे जाणार. भगवानांचं पण गेलं, भगवंतांचं. आणि ते पटकन गेले, तिला विचारलं. ती म्हणली की मी लाकडं गोळा करत करत सुकी लाकडं चालले होते, नदी ओलांडून कधी आले कळलं नाही, आता मोठा पाऊस आला, नदीला पाणी आलं, माझं बाळ पलीकडं झाडाला झोळी टांगलीये, रडत असेल, पाऊस लागला असेल त्याला आता, आणि त्याला मला दूध पाजायचंय, मला माझ्या बाळाला भेटायचंय, हो मी जाऊ शकत. भगवंतांनी काही विचार केला नाही, पटकन तिला खांद्यावर घेतलं, शिष्यांसह साखळी करून ते नदी पार करून गेले. बाळाजवळ तिला सोडलं आणि ते पुढे चालते झाले. शिष्य आहेत, काही बोलू नाही शकले. पण आता हे सगळे संन्यासी आहेत ना, केशरी कपडे घातलेले, आणि हे शिष्यांच्या मनामध्ये शंका आहे बर का. दुसऱ्या दिवशी प्रवचनाच्या वेळेला शिष्य उभा राहिलाच आणि विचारलं भगवंतांना, भगवंत आपण तर सगळे संन्यासी आहोत, आपल्याला स्त्रीकडे बघायचं सुद्धा
म्हणजे नाही हा नियम आहे आणि तुम्ही तर चक्क, आणि तो गप्प बसला. भगवंतांना हसू आलं. ते म्हणले ठीक आहे आई, मी ती गोष्ट केली खरी, परंतु ती त्या वेळेला गरजेची होती. त्या स्त्रीचा जीव वाचवायचा होता, तिला पुरात वाहून जायचं भय होतं, बाळाला वाचवायचं होतं, तिकडे बाळ तिचं उपाशी होतं, त्या बाळाला आईची गरज होती आणि तेवढी गरज मी पूर्ण केली, पुढे झालो. अरे पण तुझ्या डोक्यात ती आजही आहे. म्हणजे कालपासून तू एकच धारणा लक्षात ठेवा बरं का, धारणा धरून बसलास की बाबा रे आपल्याला स्त्रीकडे बघायचं नाही, आपण तिच्याकडे न बघता गेलो असतो तर काय झालं असतं. ही गोष्ट तुम्ही आत्ताच लक्षात ठेवा, कारण पुढे सगळ्या श्लोकात ही गोष्ट आपल्याला फार उपयोगी पडणार आहे बरं का. ही क्रिया आहे, कर्ता आहे, याच्यात कर्म आहे, डोक्यामध्ये धरलंय हा राजसी गुण ह्या आपल्याला ह्याच्यात दिसेल. तामसी गुण ही मग ह्या काहीच नाही, सात्विक नाही, राजसी नाही, म्हणजे सगळा तमच उरतो. हा, तर बघूया. तर नित्य नैमित्तिक कर्म यथासांग करावे. यथासांग म्हणजे शास्त्राप्रमाणे. कर्तृत्वाचा अभिमान अहंकार बाळगू नये आणि फळाच्या अपेक्षेशिवाय यज्ञ दान तप कर्म नित्य नैमित्तिक कर्माबरोबर सगळी करावी, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. आता ह्यासाठी भक्ताची 4 लक्षणं त्यांनी सांगितले. अर्थार्थी भक्त कसा असला पाहिजे. 12व्या अध्यायात आपण भक्ती योग बघतो आणि पुरुषोत्तम योग हे खूप महत्वाचे आहेत. सुरुवातीला सांगितले मनुष्य मात्र जरी असो तरी भक्ती आणि प्रिय भक्त अर्जुनाला हे भगवंतांना कोण आहे आणि पुरुषोत्तम कोण आहे हे फार महत्वाचं सांगितलंय. अध्याय 20 श्लोकाचे पण फार महत्वाचे आहेत. भक्तांची लक्षणं सांगितली गेली आहेत 7व्या अध्यायामध्ये. अर्थार्थी म्हणजे देवा मला परीक्षेत पास कर, 5 नारळाचं तोरण चढवेल. झालं का? परीक्षेत पास कर. अभ्यास तर करायचा नाहीये, पण देवावर भार घातलाय. बघा, अर्थार्थी संसारिक पदार्थ. अभ्यास करून काय होणार? मोठा होणार, नोकरी कमवणार किंवा बिझनेसला लागणार, कमवणार, पोट भरणार, संसाराची बायको पोरं होणार, सगळे एक दिवस बंद. भज गोविंदम राहिलं. अर्थार्थी. आता लहान आहे तुम्ही म्हणाल परीक्षा, पण आपण सुद्धा नवस बोलतो की नाही. ते नवस म्हणजे अर्थार्थी भक्तीने होतात. आता आर्त खूप मोठं संकट आहे. कोणाचं सौभाग्य कोणाला लागलंय, खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, त्यातनं वाचवायचंय. आपण आर्ततेनं आपल्या तेनं आपल्या देवतेला साकडं घालतो की हे एवढं वाचू दे देवा, अपुरं राहील रे बाबा. आणि ह्याला म्हणायचं आर्तभक्ती. संकटातनं आम्हाला सोडव. जिज्ञासू. हा, इथं संसारी मनुष्य आहे, मुमुक्षु, जिज्ञासू, त्याला जिज्ञासा आहे. अरे संसार तर आपण करतो, प्राणी मात्रांसारखं खातो पितो झोपतो मैथून करतो, सगळं करतो, पण आपल्याला बुद्धी दिली देवाने. खरंच तो परमेश्वर कसा असेल बरं? नेमकं काय तत्व आहे की मला परमेश्वर प्राप्ती होईल? आणि मग तो जिज्ञासू रीतीने मुमुक्षु रीतीने आपल्याला मिळेल ते ज्ञान भगवंताचं, जसं आपण आत्ता घ्यायला बसतो. आत्ताच्या काळापुरतं तरी हे 2 तासात आपण जिज्ञासूंमध्ये मोडू, कारण आपल्याला जिज्ञासा आहे परमेश्वर मोक्ष काय आहे, त्याचा संन्यास म्हणजे काय आहे. आणि ज्ञानी हे वेळेला जन्मजन्मांतर जातात, तेव्हा जिज्ञासू मुमुक्षुचा ज्ञानी बनायला लागतो. देह जातो देह येतो. दुसऱ्या अध्यायात म्हणलंय वासांसी जीर्णान यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी तथा विहाय, नाही का. तर आत्मा निघून जातो. अचेत्यो अचिंत्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एवच. आत्मा अनित्य आहे, त्याचा आपल्याला थांग लागत नाही. पण त्या आत्म्याला परमेश्वराच्या स्मरणाने, आत्मा म्हणजे सुद्धा परमेश्वर म्हणलंय, पण इथं मी थोडस 2 करून सांगतेय. द्वैत, त्या द्वैत भाव कळल्यानंतरच पुढे आपण अद्वैताकडे जातो. सगुण भाव काय आहे कळल्याशिवाय निर्गुणाकडे आपण जाऊ शकत नाही. कारण सगुण भाव त्या कृष्णालाच सगळं मानायचं. बघा लग्नात बाळकृष्ण दिला जातो आणि अन्नपूर्णा माता दिली जाते. का? संसार करताना ती पळीवाली देवता म्हणजे अन्नपूर्णा माता, पार्वती माता, आदी माता. आणि बाळकृष्ण दिला जातो कारण बाळ रूपातला कृष्ण, बाळ हे नेहमी पटकन चॉकलेट द्या, काही हसवा, पटकन हसतं, प्रसन्न होतं.
कृष्ण आपल्यावर सतत प्रसन्न राहावा म्हणून बाळ रूपातला दिलाय, मोठा नाही दिला. आता पळीवाली देवता म्हणजे अन्नपूर्णा, नाही का? भगवंतांचं आणि पळीवाल्या देवतेचं म्हणजे अन्नपूर्णेचं झालं भांडण पार्वतीचं. तिचं म्हणणं की नाही, पहिलं अन्नच महत्वाचं आहे, ज्ञान नंतर. भांडण होतं, पार्वती रुजते आणि आपल्या माहेरी काशीकडे येऊन बसते. इकडे भगवंत म्हणतात चला रे ध्यानाला बसू, हे शिवासारखे शवासारखे ध्यानच करणारे. तर शिष्य त्यांचे म्हणजे गण सगळे म्हणतात देवा ठीक आहे, बसले. एक दिवस गेला, 2 दिवस गेले, तिसऱ्या दिवशी शिष्य म्हणतात नाही देवा, पोटात अन्नाचं कण कसलं ज्ञान आमच्या डोक्यात काही जात नाही. मग भगवंतांच्या लक्षात येतं की नाही नाही, हा देह मनुष्याचा आहे, तर त्याला पोषणासाठी अन्नाची गरज लागणारच आहे. आणि त्यासाठी स्त्रीला सासरी जाताना अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण दिला जातो. कारण तिच्या हातून त्यांच्या घरच्यांचं अन्नपोषण पक्वान्न बनवून ती रोज स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाचं पोषण करणार असते. त्या पार्वती मातेसारखी तू हो, म्हणून ती गौरी पूजा आधी तिला तांदूळ, दारी येणाऱ्याला आयुष्य दे, अमुक दे म्हणावं लागतं. तेवढ्यासाठी आहे बरं. म्हणजे हे जे कर्म आहे, संसारात पडणं सुद्धा एक प्रकारचं तपच आहे. पण गृहस्थाश्रम हे तप आपल्या सगळ्यांना करायचं आहे. तर आता ह्यासाठी सगळं कर्मच करायचं आहे. तर आता हे कर्म अप्रकट अवस्थेतनं आपण प्रकट अवस्थेत येतो, तेव्हा जन्म होतो माणसाचा. आता तो स्टेजवर आलाय ह्या जिंदगीच्या, आणि आता त्याचं कर्म सुरू झालंय. पुण्यकर्म, पापकर्म. परमेश्वर म्हणतो तुला कर्म करायची मुभा दिलीये, जे करायचं ते कर. पण त्याचं ज्ञानही दिलंय, हे काम्यकर्म निषिद्ध आहे बाबा, बघ शास्त्रानुसार कर. नित्यनैमित्तिक कर्म चुकली नाहीत, ती करायलाच हवी परमेश्वर प्राप्तीसाठी. मग कर्म होण्याच्या बाबतीत सांख्य सिद्धांताचं कथन भगवंत करतात. त्यासाठी 5 कारणं सांगतात. त्या 5 गोष्टी महत्वाच्या. काम पूर्ण होण्यासाठी तिथं गजानन महाराजही म्हणतात बरं का, गीतेतही सांगितलं आहे. 18 ते पुढचे किती श्लोक आहेत बरं, मला तर आठवत नाही, लिहिलंय खरं. 18 ते बहुतेक 20 का 19 श्लोकांपर्यंत हे पुढे सगळं येईल विवेचन. की तिथं अधिष्ठान पाहिजे मात्र. बघा की ज्याच्या आधारानं आश्रयानं कर्म केली जातात, ते अधिष्ठान पाहिजे. कुठलं? परमेश्वराचं. इथं अधिष्ठान म्हणजे स्फुरणही परमेश्वर देतो, ते आपल्या मनानं बुद्धीनं मानलं पाहिजे. तेच अधिष्ठान मनामध्ये रुजवून काम केलं पाहिजे. म्हणून गजानन महाराजांच्या पोथीत त्यांना उल्लेख आहे की तेथे पाहिजे मात्र अधिष्ठान ईश्वराचं. करता पहिलं अधिष्ठान झालं. दुसरं ते ज्या ज्या इंद्रियांच्या साधनाच्या द्वारा कर्म केली जातात, काम केलं जातं, त्याचं नाव करण आहे. त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे आपले नाक, कान, डोळे, गुदा, हे जी पंचेंद्रिय आहेत, तीच ज्ञानेंद्रिय आहेत. आणि त्यांचं काही काम आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आणि ह्या कारणरूप तन्मात्रा म्हणलंय. यांनीच आपण बघतो, स्पर्श ज्ञान त्वचेने घेतो, तोंडाने बोलतो, अन्न खातो, डोळ्यांनी बघतो, चांगलं वाईट सगळं बघतो, कानाने चांगलं वाईट सगळं ऐकतो, है ना? आणि मग आपण ह्याच्याद्वारे आपल्याला संवेदना जाते. ती बुद्धी आपल्या मनाला काही संदेश देते, कर किंवा करू नको. मग ह्या वेगळ्या वेगळ्या क्रिया करतो. झाली चौथं झालं. आता 5वं कारण त्यांनी दैव म्हणलं. 5वं कारण दैव म्हणलंय.